आज आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आणि श्रावण महिना म्हणजे भक्ती, नामस्मरण आणि सेवेसाठी अत्यंत सुंदर काळ. पण या दिवशी पूजा करताना किंवा सेवा करताना आपण नकळत काही चुका करतो. या चुका मोठ्या असतीलच असं नाही, पण आपली पूजा अधिक श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने व्हावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पहिल्या श्रावणी गुरुवारी कोणत्या 7 चुका टाळाव्यात, पूजा कशी करावी आणि स्वामींची सेवा कोणत्या भावनेने करावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सखीसोबती या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर श्रावण महिन्यातील गुरुवारी सेवा करताना पहिली चूक म्हणजे पूजा करताना घाई करू नका. श्रावण गुरुवारी पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई न करता श्रद्धेने पूजा करा. आपल्याकडे वेळ कमी असला तरी मोठी पूजा करण्याची गरज नाही. 2 मिनिटे शांत बसून स्वामींचे स्मरण केले, मनापासून नामजप केला तरी ती सेवा श्रद्धेने केली तर मनाला समाधान मिळते. म्हणून पूजा मोठी करण्यापेक्षा मनापासून करा. पूजा करताना मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्याकडून सेवा करताना काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी ठेवावी. त्यानंतरची दुसरी चूक म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा करू नका. आपण कोणतीही सेवा करताना देवाकडे काही ना काही मागण्यासाठी जातो. आरोग्य, सुख समृद्धी, घरातील शांतता, मुलांचे कल्याण, व्यवसायातील प्रगती, आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात. या इच्छा मागण्या चुकीचं नाही, पण सेवा करताना फक्त माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे एवढाच विचार न करता स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी द्या आणि संकटामध्ये धैर्य द्या अशी प्रार्थना करा. कारण भक्ती म्हणजे फक्त मागणे नाही तर स्वामींवर विश्वास ठेवणे देखील आहे. त्यानंतरची तिसरी चूक म्हणजे इतरांच्या पूजेची तुलना करणे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कोणी मोठी पूजा केली, कोणी अभिषेक केला, कोणी खूप मोठा नैवेद्य केला म्हणून आपणही तेच केले पाहिजे असं नाही. तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या श्रद्धेनुसार सेवा करा. घरात उपलब्ध असलेल्या साध्या गोष्टीतूनही पूजा करता येते. स्वामींना आपल्या भक्तीचा भाव महत्त्वाचा आहे. त्यानंतरची चौथी चूक म्हणजे पूजा करून लगेचच विसरून जाऊ नका. पूजा फक्त देवासमोर काही मिनिटे बसण्यापुरती मर्यादित ठेवू नका. त्या दिवशी शक्य असेल तर थोडा वेळ स्वामींचे नामस्मरण करा. काम करताना मनात श्री स्वामी समर्थ म्हणा. घरातील व्यक्तींशी प्रेमाने बोला. कोणाला शक्य असेल तर मदत करा. कारण भक्तीचा सुंदर भाग म्हणजे चांगले विचार आणि चांगले आचरण. त्यानंतरची 5वी चूक म्हणजे घरातील वातावरण अशांत ठेवणे. श्रावण गुरुवारच्या दिवशी शक्य तितके घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक वाद, राग, कटू शब्द वापरू नका. विशेषतः पूजा केल्यानंतर लगेच घरामध्ये भांडण झाले तर मनाला देखील अस्वस्थ वाटते. म्हणून त्या दिवशी एक छोटासा संकल्प करा, आज मी शक्य तितके शांत राहीन, कोणाचे मन दुखावणार नाही आणि स्वामींचे नामस्मरण करेन. त्यानंतरची 6वी चूक म्हणजे नियम पाळता आले नाहीत म्हणून स्वतःला दोष देऊ नका. काही महिलांना किंवा भक्तांना असे वाटते की एखादा नियम चुकला, पूजा वेळेत झाली नाही किंवा एखादी गोष्ट राहून गेली तर सेवा पूर्णपणे वाया गेली असे समजू नका. आपली परिस्थिती, आरोग्य, कामाची वेळ आणि घरातील जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. शक्य तेवढी सेवा करा. श्रद्धा, सातत्य आणि चांगला भाव यांना महत्त्व द्या. सर्वात महत्त्वाची आणि 7वी चूक म्हणजे सेवा करून लगेचच परिणामाची अपेक्षा करू नका. ही गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे. आज आपण सेवा केली आणि उद्याच सगळं बदललं पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. भक्ती ही मनाला आधार देणारी साधना आहे. कधी परिस्थिती लगेच बदलते, कधी वेळ लागतो आणि कधी आपल्याला परिस्थिती स्वीकारण्याची शक्ती मिळते. म्हणून स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करून मनापासून म्हणा, स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या आणि ते स्वीकारण्याची शक्ती द्या. आता पहिल्या श्रावण गुरुवारी साधी सेवा कशी करावी हे पाहूया. श्रावण गुरुवारी सकाळी लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ कपडे घाला. देवघर स्वच्छ करा. देवघरातील देवांची पूजा करून घ्या.
जर तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर त्याला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. अगदी तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल किंवा गंगाजलाने अभिषेक करून घ्या. त्यानंतर मूर्तीला अष्टगंध लावून घ्या. स्वामींच्या समोर एक दिवा लावा, अगरबत्ती, धूप लावा आणि स्वामींना आपल्या श्रद्धेनुसार फुले अर्पण करा. त्यानंतर शांतपणे बसा आणि काही वेळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. तुम्हाला जमेल तसा नैवेद्य दाखवा आणि शेवटी प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या कुटुंबावर आपली कृपा राहू द्या. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य, शांतता आणि योग्य मार्ग द्या. माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा करा. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक छोटासा संकल्प करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर पहिल्या श्रावण गुरुवारपासून एक छोटासा संकल्प करा. दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. हे नामस्मरण किती वेळ करायचे हे तुमच्या सोयीनुसार ठरवा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही हे नामस्मरण करू शकता. मुख्य गोष्ट म्हणजे सातत्य ठेवा. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. तुम्ही पूर्ण श्रावण महिना स्वामींचे नामस्मरण करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी प्रत्येक गुरुवारी तरी स्वामींचे नामस्मरण मनापासून करा. स्वामी सेवा म्हणजे मोठा खर्च करणे किंवा मोठी पूजा करणे एवढंच नाही. कधी कधी 2 मिनिटे डोळे बंद करून मनापासून म्हटलेले श्री स्वामी समर्थ, माझा हात कधीही सोडू नका, हे देखील भक्तीसाठी खूप सुंदर क्षण असू शकतात. म्हणून या पहिल्या श्रावण गुरुवारी आपण एक संकल्प करूया. या श्रावण गुरुवारपासून राग कमी करायचा, चांगले विचार करायचे, नामस्मरण करायचे आणि शक्य तितकी स्वामी सेवा करायची. जर तुम्हीही हा संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा संकल्प नक्की पूर्ण होऊ दे.